वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथे लहान मोठ्या चोऱ्यांचं सत्र सुरूच असून त्यातच होणाऱ्या लोड शेडिंगमुळे चोरट्यांचं चांगलंच फावलंय. लोड शेडिंग, चोऱ्या आणि घालावी लागणारी गस्त यामुळे येथील नागरिक चांगलेच त्रस्त झाले असून त्यांनी याची कैफियत सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडून लोड शेडिंग बंद करून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. श्री क्षेत्र मल्लिकार्जुन रोड कोकाटेमळा येथे गेले 4 दिवस चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. त्यातच लोड शेडिंग यामुळे त्रस्त नागरिकांनी दिवसभर वीज पुरवठा बंद ठेवा पण रात्री मात्र लाईट चालू ठेवा अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरपंच, उपसरपंच आणि संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे केली आहे. या मागणीचा व्हिडिओ त्यांनी लोड शेडिंगमुळे झालेल्या अंधारात मोटारसायकलच्या लाईटचा आधार घेऊन बनवलाय. या भागातील शेतकरी, शेतमजूर दिवसभर शेतात काम आणि रात्री चोरांच्या भीतीने जागरण यामुळे त्यांची तब्येत खालावली आहे. आबालवृद्ध महिला हातात काठ्या आणि बॅटऱ्या घेऊन गस्त घालतायत. कोकाटेमळा येथे घराची कौले काढून चोरट्यांनी घरात शिरण्याचा प्रयत्न केलाय. घरातील लोक जागे झाल्याने त्यांनी दंगा करता चोरटे पसार झाले. पोपट येवले यांच्याही घरात चोरट्यांनी शिरण्याचा प्रयत्न केला. शेती पंपाच्या मोटारींच्या केबलच्या चोऱ्या, मोरेगल्ली झालेली सोने चांदी आणि पैशांची चोरी यामुळे या परिसरात भीतीचं वातावरण पसरले. वाळवा तालुक्यातील गोटखिंडी या गावामध्ये मल्लिकार्जुन जुना रोड कोकाटेमळा या ठिकाणी 3 ते 4 दिवस झालं चोरांनी भरपूर धुमाकूळ घालून ठेवलेला आहे. तरी लहान लहान मुलं आहेत, लाईटचं लोड शेडिंग चालू केलेलं आहे. आमची एवढी विनंती आहे की तुम्ही दिवसभर लाईटी बंद करा पण रात्रीच्या लाईटी तुम्ही चालू ठेवा. आता सुद्धा आमच्या मळ्यात लाईट नाही, तुम्ही बघू शकताय. 10-10, 11-11 वाजता 12 वाजेपर्यंत लाईट येत नाहीये आणि रात्रीचे चोर येतात. आमचे सगळी माणसं दिवसभर कामं करतात, थकून जातात, रात्री त्यांच्या पाठीमागं पळतात. तब्येत पण त्यांची खालावलेली आहे सगळ्यांची. आमची नोंद कुणीही घेत नाही. आमची फक्त एवढी विनंती आहे, सरपंच, उपसरपंच, बाकीचे सगळे कर्मचारी यांना एवढीच विनंती आहे की आमच्या लोड शेडिंग बंद करावं, रात्रीचं दिवसभर लाईट घालवाव्या आणि चोरांचा काय तो बंदोबस्त करावा. दिवसभर आम्ही कामं करून रात्रभर आम्ही चोरांच्या पाठीमागनं पळू शकत नाही. तेवढं आमची त्यांनी इच्छा, अपेक्षा पूर्ण करावी. रात्री आमच्या कोकाटेमळ्यात आमच्या घरावरती कौलं काढून आत येण्याचा प्रयत्न केला. आम्ही जागे झालो, सर्वजण एकत्र आले, त्यामुळे ते चोर पळून गेले. आज सुद्धा कोकाटेमळ्यातल्या पोपट येवले यांच्या घरासमोरून चोर आत दारात आला आणि घरात जात होता. तेवढ्यात येवल्यांच्या घरात त्यांनी सगळ्यांनी बघितलं, त्यामुळे त्या चोराला पळतापुळी थोडी करून ठेवली. सर्वजण असे एकत्र येतात. सहकार्य आमचं आम्हाला सगळ्यांचं आहे, पण तुम्ही सुद्धा आमच्याकडे जरा लक्ष द्यावं एवढी विनंती आहे. आम्ही सकाळी दिवसभर काम करतो, रात्रीचं आम्हाला जागरण जमत नाही. आमच्या सगळ्यांची तब्येत खालावलेली आहे, त्यामुळे तुम्ही जरा चोरांचा बंदोबस्त करावा आणि लाईट ही आमच्या मळ्यात पाहिजे आम्हाला, एवढी आमची विनंती. अजून सुद्धा तुम्ही बघू शकता, आता मळ्यात लाईट नाही. आम्ही गाडीच्या उजेडावर हा व्हिडिओ बनवलेला आहे. गाडीची लाईट लावलेली आहे आणि आम्ही हा व्हिडिओ करत आहे. त्यामुळे तुम्ही आमची दाद घ्यावी एवढी अपेक्षा आहे. धन्यवाद.